आपल्यासोबत बोलण्यासाठी श्वेता महाले आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं काय सांगाल तुम्ही आज इथे मुद्दा उपस्थित केलाय की 2009 मध्ये जो प्रकल्प आहे त्यामध्ये घोटाळा झाला. 2009 मध्ये त्याची किंमत कमी होती आणि 2025 मध्ये त्याची किंमत वाढली. त्यावर सविस्तर काय सांगाल? 2009 मध्ये जेव्हा हा प्रकल्प मंजूर झाला त्याची किंमत ही 16 कोटीची होती आणि आज 2024 मध्ये हा प्रकल्प त्या ठिकाणी 280 कोटीपर्यंत गेलेला आहे. प्रचंड अनियमितता त्याच्यामध्ये दिसून आलेली आहे. वारंवार त्या ठिकाणी महामंडळाचे तत्कालीन जे MD आहेत कुशरे म्हणून, त्यांनाही त्या ठिकाणी नोटिसेस गेलेल्या होत्या. सदर कंपनी जी आहे वॉटरफ्रंट, त्या वॉटरफ्रंट कंपनीला ब्लॅकलिस्टेड करावं, कोर्टाने सुद्धा त्या पद्धतीचे आदेश दिलेले होते. परंतु फक्त एका शपथपत्रावरती तत्कालीन जे MD आहेत कुशरे, त्यांनी पुन्हा वॉटरफ्रंट कंपनीलाच हे काम त्या ठिकाणी दिलं आणि खूप मोठा हा भ्रष्टाचार झालेला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातला एकमेव प्रकल्प नाही आहे. याच्याबरोबर अजूनही बरेचसे प्रकल्प आहेत. जेव्हा आता या प्रकल्पावरती सारंगवाडीच्या प्रकल्पावरती SIT नेमलेली आहे, SIT नेमल्यानंतर चौकशी झाल्यानंतर तथ्य बाहेर येईल. हा एक प्रकल्प नाहीये, अजून महाराष्ट्रातले असे बरेचसे प्रकल्प आहे की कुशिरे आणि वॉटरफ्रंट कंपनी आणि अजूनही बाकी महाराष्ट्रामध्ये अशा 3-4 कंपन्या आहेत. त्या 3-4 कंपन्यां मिळून एक मोठं नेक्सस त्यांनी तयार केलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासनाची त्या ठिकाणी फसवणूक यांनी केलेली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक यांनी केलेली आहे. त्याच्यामुळं अशा अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजेत. अशा अधिकाऱ्यांना शासनाने निलंबित केलं पाहिजेत आणि ह्या वॉटरफ्रंटचे जे संचालक आहेत त्या संचालकांवरती कारवाई केली पाहिजेत आणि नुसतं ब्लॅकलिस्टेड करून होणार नाही, तर त्यांच्याकडनं हा जेवढं काही भ्रष्टाचार झालेला आहे तर तेवढी वसुली सुद्धा त्यांच्याकडनं केली पाहिजेत. त्या अधिकाऱ्यांबद्दल तुम्ही बोलले की त्यांना मर्सडी कार वगैरे गिफ्ट देण्यात आली आहे, काय सांगाल? 2022 मध्ये वॉटरफ्रंट कंपनीकडून, म्हणजे या कंपनीला ब्लॅकलिस्टेड केलेलं होतं. ब्लॅकलिस्टेड केल्यानंतर पुन्हा त्या कंपनीलाच हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आणि हा कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर या कंपनीच्या नावाने एक मर्सडीजची गाडी ही तत्कालीन MDंना देण्यात आलेली आहे. 3 वर्षानंतर ही गाडी रीतसर त्यांच्या भाऊ जे आहेत, लहाने भाऊ दिलीप कुशिरे, त्यांच्या नावावरती ही गाडी झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आपल्याला दिसतोय, म्हणजे उघड्या डोळ्याने हा भ्रष्टाचार दिसतो आणि त्याच्यामुळेच मंत्री महोदयांनी SIT नेमलेली आहे आणि SIT मध्ये सगळे तथ्य बाहेर येतील आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासन कारवाई करेल असं दिसून येते. यामध्ये मुरुम घोटाळा वगैरे पण झाला असं तुम्ही वक्तव्य केले. हो, आता ते चौकशीमध्ये येईल. मुरुमाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी रॉयल्टी न भरता त्याच्यातही भ्रष्टाचार झालेला आहे. महसूल विभागाचे काही अधिकारी त्याच्यामध्ये आहेत. भविष्यामध्ये जेव्हा या चौकशीचे रिपोर्ट समोर येतील त्यावेळेला नक्कीच महसूलचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी कोण कोण दोषी आहेत त्यांच्यावरती पण कारवाई होणार आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.